हॅलो एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुर्तीची ड्राफ्टिंग कशी करायची, आपण त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे सर्व गोष्टी बघितल्या, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीचं एक्झॅक्टली पेपरवरती कसं ड्राफ्टिंग करायचं. तर आपण हा फोल्ड करून पेपर घेतलेला आहे, हा फोल्ड साईट आहे. आपण हा असं पेपर घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यासाठी लागणारा साहित्य म्हणजे स्केल, मेजरमेंट टेप घ्यायचा आहे, एक मेजरमेंट टेप लागेल, सीझर आणि एक मार्कर लागेल. तर आपण इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी इथे एक अशी लाईन ड्रॉ करते. फुल लेंथ घेऊन झालेली आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. मी नॉर्मल साईजची जी कुर्ती असते त्याचं मेजरमेंट घेऊन बनवते. तर 31 आहे चेस्ट राऊंड. 31चा मग 5 घेतो आपण. आणि मग आर्म होल घ्यायचा आहे, आर्म होलही आपण 5 घेतोय. तुमचा जेवढा चेस्ट राऊंड असेल त्याच्यावर डिपेंड आहे शोल्डर आणि आर्म होल किती घ्यायचा. ओके, तर मग आपल्याला घ्यायचा आहे जेवढा आपला असेल तेवढा. आता इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, आपण ही लाईन अशी ड्रॉ करतोय. त्याच्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे, मी एक लाईन थोडीशी फेंड झाली आहे, डार्क करून घेऊया आपण. ओके, आता आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट राऊंड. 31 चेस्ट राऊंड येतो, तर त्याचा चौथा भाग येतो 7.75. ठीक आहे, इथे येतो 7.75. आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायच्यात मार्जिनसाठी. तुम्हाला 1 इंच घ्यायचं असेल, 1.5 इंच घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. इट्स ऑल डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला किती हवं आहे. ओके, ही अशी एक लाईन ड्रॉ करून घेते आहे मी. ठीक आहे, हा मार्जिनचा आहे 2 इंच आणि ते येतं आपलं 7.75. ठीक आहे, आता हे झाल्यानंतरला आपल्याला वेस्ट राऊंड घ्यायचा आहे. वेस्ट राऊंड हा मिनिमम 15पर्यंत, तुम्ही 13 ते 15पर्यंत घेऊ शकता. इथे आपण 13वर घेतोय. ठीक आहे, आता आपला मिनिमम म्हणजे जे मेजरमेंट मी करते त्याचा आहे वेस्ट राऊंड 9 इंच. 9 इंच 2 इंच ॲड करून झालेला आहे. तर आपला 7 इंच आहे. मी 2 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे 7 इंच आहे बघा, आणि मी इथे 2 इंच ॲड केलेला आहे. ओके, इथून आपल्याला परत एक रेष मारून घ्यायची अशी एक. ॲक्च्युली ही लाईन नव्हती ड्रॉ करायची, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही लाईन ड्रॉ केली आहे की तुम्हाला इथे कळावं की इथे वेस्ट राऊंड आहे म्हणून आपला. ठीक आहे, तर हा एक झालेला आहे. आता आपल्याला हिप राऊंड घ्यायचा आहे. हिप राऊंड आपण मेजर करायचं आहे. हिप राऊंड इथून ते आपल्याला 19 पर्यंत हिप राऊंड, एक नॉर्मल जी कुर्ती बनवतो आपण त्याला एक 19 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर आपला हिप राऊंड किती आहे, हिप राऊंड आहे आपल्याला 8.75 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. मग 8.75 मी इथे घेते. 8.75 मी इथे घेते, प्लस आपल्याला मार्जिनसाठी 2 इंचेस घ्यायचे आहेत. तर आता लाईन आपल्याला अशा ड्रॉ करून घ्यायच्यात. हा चेस्ट राऊंड आणि हा वेस्ट राऊंडची लाईन आहे, त्या दोन. मी आडवी लाईन एक ड्रॉ करून घेऊया. ओके, ही आहे हिपला, वेस्ट ते हिप आहे, हिप राऊंड पर्यंत. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे फुल लेंथ जी आहे आपली. ठीक आहे, फुल लेंथ आपल्याला घेतलेली आहे ही. इथे आपली फुल लेंथ येते. या फुल लेंथला आपल्याला घेर किती बनवायचा आहे, कुर्तीचा घेर किती आहे, तर आपला 9 इंचेस आहे. ठीक आहे, 9 इंचेस आपण घेतोय, 9 इंचेस. आणि 1 इंचेस आपण घेतोय मार्जिनसाठी. आपण 1 ते 1.5 इंच मार्जिनसाठी घेतोय. मी 1.5 इंच घेते, 1.5 इंच मी मार्जिन घेतलेला आहे. तर हा माझा एक येईल. तुम्ही कमी घेतला तरी चालेल, तसं काही नाही.
थोडा कमी घेते. ओके, हे झालेलं आहे आपलं कुर्तीचं लेआउट झालेलं आहे, मार्जिन केलेलं. ठीक आहे, तर आपल्याला आता इकडे घ्यायचं आहे, आपल्याला गळा काढायचा आहे आणि आपल्याला आर्महोल बनवलेला आहे. आता आपण इथे 1 इंचावरती आर्महोल बनवायचं आपल्याला. इथून आपण 1 ते 1.5 इंचावर घेतात, मी 1 इंचावरतीच घेते. 1 इंचावर तशी खूण करून घ्यायची आहे. त्यानंतरला मग हा एक असा एक राऊंड शेप करून घ्यायचा आहे. एक असा शेप घ्यायचा आहे तयार करून. ओके, असा एक शेप तयार होईल. हा आहे बॅकचा आर्महोल. ओके, फ्रंट आर्महोल करण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर इथून अर्धा इंच घ्यायचा आहे. या साईडने, बाहेरच्या साईडने एक अर्धा इंच घ्यायचा आहे. असा अर्धा इंच घेतल्यानंतरला ही जी शोल्डरची लाईन होती, त्या शोल्डरच्या लाईनपासून आपल्याला अशी एक खाली अशी एक मारायची रेष. ही अशी ड्रॉ करून घ्या रेष. ओके, तर आता काय करायचं आहे, तर ही जी शोल्डरची लाईन दिसते तुम्हाला, ह्या लाईनीपासून आपल्याला असं एक शेप द्यायचा आहे. इथे आपल्याला फक्त अर्धा इंचवर शेप घ्यायचा आहे. इथून मी तुम्हाला दाखवते, फक्त आपल्याला अर्धा इंचवर हा शेप घ्यायचा आहे. ओके, हा अर्धा इंचवर असा शेप घ्यायचा आहे. तर इकडून आपल्याला शेप देत असं यायचं आहे. असा शेप झाला. हा तुम्ही डायरेक्टली असं बाहेर काढू शकता. असं हा असा येईल. हा आहे बॅक, हा आहे फ्रंट. हा बॅकचा आर्महोल आहे आणि हा फ्रंटचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे नेक. आपल्याला नेक घ्यायचा आहे. आपण इथं अडीचने घेऊया. इथे नेक घेताना आपल्याला अडीचने घ्यायचा आहे. आणि लांब तुम्हाला किती हवं असेल, नेक किती हवा असेल, तुम्हाला गळा किती हवा असेल, हे तुमच्यावर डिपेंड्स आहे. मी एक 6 घेते. तुम्हाला जेवढा हवा असेल तुम्ही तेवढा घेऊ शकता. इथे 2.5वर आपल्याला मार्क करायचं आहे कसं. ओके, हे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, एक बॉक्स बनवायचा असा. ओके, इथून आता आपल्याला मी गळ्याचं तुम्हाला एक दाखवते. एक गोल कसा घ्यायचा एक आपल्याला गळा. एक असा करून घ्यायचा आपल्याला एक गळा. ओके, आपल्याला गळा झालेला आहे आपला. हा फ्रंट आणि बॅकचा आर्महोल झालेला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व बघून घ्यायचं आहे की आपलं सर्व झालेलं आहे की नाही. ठीक आहे, इथे बॅकचा गळा येईल. तुम्हाला बॅकचा गळा किती हवा असेल, आपण बॅकचा लगेच घेऊन टाकूया. तर आपल्याला बॅकचा गळा घ्यायचा असेल, मे बी 10 नाही माझा, मी 10 इंचवर घेते बॅकचा गळा. इथे परत इथे आपण बॅक नेक घेतोय. तर माझ्या मेजरमेंटमध्ये एक 10 आहे, तर मी इथे 10वरती मार्क केलेला आहे बघा. आणि इथून 2.5 घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे 2.5वर आपण मार्क करूया. हे 2.5 आहे, 2.5वर आपण इथे मार्क करूया. एक छोटा बॉक्स बनवून घेऊया. हा बॉक्स झालेला आहे. आणि आपण इथेही मी असा एक गोलचा गळा आकार देते. थोडासा असा मी डीप देते. असा एक येईल ह्याचा एक नेक. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचे आपल्याला मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून दाखवते. हा आपण जो घेतलेला आहे, हा आहे शोल्डर आहे. हा नेक आहे, हा फ्रंट नेक आहे. हा बॅक नेक आहे. तर
आपल्या इथे चेस्ट राऊंड आहे, हा वेस्ट आणि हा हिप राऊंड आहे. मी मोठ्या अक्षरात लिहिलं आहे तुम्हाला थोडं समजावं म्हणून, दिसावं म्हणून. आणि आता काही ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की काही तुम्हाला डाऊट असेल, मी नक्की त्याचं सोल्युशन देईन. आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता आपलं झालेलं आहे आता ड्राफ्टिंग. आता आपण कटिंग करून घेतो. आपण नेक कट करतोय पहिल्यांदा. नेकपासून आपण स्टार्टिंग करतोय कटिंगची. शोल्डर कट करतोय आपण. कधीही कट करताना आपल्याला बॅकचा आधी आर्म होल कट करायचा, फ्रंटचा कधीही करायचा नाही. आधी बॅकचा आर्म होल कट करायचा. आपला झालेला आहे कुर्तीचा शेप तयार, तुम्ही बघू शकाल. कुर्ती झालेली आहे आपली तयार. नेक बघू शकाल असा केलेला आहे आपला. आणि ही कुर्ती